33 वर्सांमध्ये तुम्ही असं मेजर प्रॉब्लेम कितें पळयलो जो गोंयान म्युझिका खातीर आसा आनी तो अजून सॉल्व जायना? सॉल्व जायना म्हटल्यार मरे मेन एज अ म्युझिशियन लॉ ऑफ अट्रॅक्शन गिव्स यू वॉट यू डिझर्व, नॉट वॉट यू डिझायर. अशें सुद्दां खूब जाणां म्हणटात तूं लॉ ऑफ अट्रॅक्शनाक मानता, तूं गोंयचो सीएम कित्याक जायना रे लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून? किंवा तूं अंबानी कित्याक जावंक शकना रे, तूं करोडपती कित्याक जावंक शकना रे? कितें आसता खबर आहा? नमस्कार, तुम्ही खुबशे पॉडकास्ट पळयला आसतले जे आमी पॉडकास्ट पळयता पण आमी इन्फॉर्मेशन आमी एप्लाय करपाक पावना आमच्या लायफान. आयचो जो पॉडकास्ट आसा हो टोटली लायफान तुमी डायरेक्ट ऑटोमॅटीक तुमच्या लायफान इम्प्लिमेंट जातलो असो हो पॉडकास्ट टोटली डिझायन केल्लो आसा. हो पॉडकास्ट स्पेशली म्युझिशियन कोण आसात किंवा डिजिटल फिल्डान कित्याक येवपाक जाय, डिजिटल फील्ड कित्याक इम्पॉर्टंट आसा, किंवा आपले व्हिडिओ शूट कित्याक करपाक जाय, आपूण मिडियार कित्याक एक्टिव्ह रावपाक जाय, हेज्या रिगार्डींग सगळें उलयल्लें आसा. तसोच लॉ ऑफ अट्रॅक्शन लायफान आमी कशें इम्प्लिमेंट करता किंवा आमी डायरेक्टली प्रॅक्टिकली कशें यूज करतले डेली लायफान, आपलें काम चालू आसतना लॉ ऑफ अट्रॅक्शन कशें यूज करप हेजेर ओवरऑल फूल डिस्कशन्स आसा. आनी ह्या पॉडकास्टान आमच्या वांगडा स्पेशल गेस्ट आपलेलो आहा तेज्या बद्दल तुमकां थोडक्यान परिचय करून दिता. आयज जो आमच्या वांगडा गेस्ट आसा तेजें नांव जावन आसा प्रज्योत देसाय. तो बाय प्रोफेशन म्युझिशियन आसा, तसोच भजनी कलाकार. ताणें खुबशे अभंग बरयल्ले आसा आनी तेजें एक अशें एक इंटेंशन आसता की आपूण ज्या देवळान वयतलो त्या देवाचे अभंग आपूण बरयतलो. जशें हिणें खुबशीं अभंग बरयल्लीं सुद्दां आसा, तो हेजो एक्सपिरियन्स. अशे खुबशे गजाली जे आमी प्रॅक्टिकल लायफान यूज करपाक जाय ते सगळे आमी ह्या पॉडकास्टान डिस्कस केलेले आसा. ओवरऑल पॉडकास्ट हो 2 पार्टांनी डिवायड केल्लो आसा. हो पयलो पार्ट. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. तुमचे खूब खूब स्वागत आसा. एक थँक्यू. सुरवातीकूच एक सांगपाक बरें दिसता की एक आयज आमी एक वेगळ्या टॉपिकाचेर उलोवपाचें आहा जेची एक्चुअली म्हाका दिसता गोंयान खूब गरज आसा. म्हाका दिसता ओवरऑल तुमी हे केन्ना उलोवंकूय नासतले पण हेची खूब गोंयान गरज आसा. आमी फोन कॉलार डिस्कस केल्ले. ओवरऑल तुमी खुबशे अभंग प्रेजेंट करता, तुमी सगळे बरयता, तुमी कंपोज करता, जशे म्युझिकान आसतले तशे वेगळ्या वेगळ्या तुमी क्षेत्रान आसा. आनी मेन म्हटल्यार म्हाका तुमचो जो आवडतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो एक्चुअली आतां पळोवपाक गेल्यार आमी युट्यूबार बीन पळयल्यार लॉ ऑफ अट्रॅक्शन खूब चल्ला आनी खंय तरी एक तेजी भाजी जाल्ली म्हणपाक शकता. तशेंच एक्चुअली जायते कंटेंट पावत ना, नाका ते कंटेंट लोकां कडेन पावता. सो हेज्या फाटल्यान रिजन कितें आसा हे ओवरऑल आमी डिस्कस करपाचो आमी प्रयत्न करतले. सो हे उलोवच्या पयलींच एक म्हाका सुरवातेक तुमकां विचारपाक जाय की तुमी ह्या म्युझीक क्षेत्रांत कशें कितें येयले, की तुमकां हेतून इंट्रस्ट आसतलो. थोडे जाण म्हणटात पळय एक पर्रीकर सरांचो डायलॉग आसलो, पॉलिटिक्सान इंट्रस्ट नासलो तांकां धुकल्लेले उदकान, सो तेणी स्विम करून ते भायर सरले. तुमचें अशें कितें जाल्लें काय? ल्हानपणाच्यान घरानूच म्युझिकाचो सहवास जाल्लो. लोकांचो मरे गैरसमज आहा गाय दूध दिता हो सगळ्यान व्हडलो गैरसमज आहा लोकांचो. इवन तुज्या तकलेन सुद्दां एक क्वेश्चन मार्क येयला, गाय दूध दिता मरे भाई म्हणटलो. तेच तुका म्हणपाक गेलो आतां. गाय दूध दिना शाण्या. म्हाजो आजो कॉम्रेड सीताराम मांद्रेकर तो बरोपैकी तबलजी. मामा म्हाजो सावळो मांद्रेकर तो बरोपैकी गायक. म्हटल्यार ताणें प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेली. सो ल्हान आसतना हांव तेंचेच कडेन आसलो. सो ते आपले रियाज करताले. म्हाका खबर ना ते कितें करताले ते. मामा एक जाग्यार बसप, शेंद्री घालून एक जाग्यार बसप, त्याचे कितें तरी ते लांब आसलेलें तो बसप म्हणटा ते कितें आ ऊ करप ते म्हाका खबर ना कितें तें. मागीर कळ्ळें की बाबा तेका तानपुरो म्हणटात. तानपुरो घेवन तो बसतालो. मागीर तो षडजाचो रियाज करतालो, आपलो रियाज करतालो. बरें तो बसला सकाळीं फुडें उठोन बसप. तें आमकां कांयच खबर ना न्ही. मागीर हळू कळपाक लागलें की हा बाबा सकाळचो तो रियाज करता, गायनाचो रियाज करता, षडजाचो रियाज करता. सो थंयच्यान तें मातशें कळपाक लागलें. आनी मागीर तो करतात न्हू, हांवूय बसप तेच्या फुड्यान. आनी हांव हार्डली म्हाका दिसता 4 वर्सांचो भुरगो तेन्ना. 92ची गोश्ट. हांव 4 वर्सांचो भुरगो. तेच्या वांगडा बसप आनी म्हाका तेणें एक कितें सांगप आनी हांव तें हळू शिकून घेवप. मागीर तेची आनी म्हाज्या मदीं गेम कशी, हांव एक म्हणटा तें हांव अमक्या टायम पर्यंत म्हणटा, तुवें तो टायम लिमीट क्रॉस करप. कळ्ळें. मागीर तेणें कितें करप 6 म्हणप, 1 मिनीट पर्यंत म्हणप. मागीर तो म्हाका सांगतालो बाबा हो हें कर. म्हाजो तो अर्दो मिनीट वयतालो. तो वाडय अशें करून मागीर तेणें म्हाका रियाजाची गोडी लायली. आनी थ्रू गेम आतां 4 वर्साच्या भुरग्याक तूं बाबा तानपुरो घे आनी बस आनी हेंच घेवन बस 2-2, 3-3 वरां हेंच कर, तो भुरगो बेजारतलो. सो मामान कितें केलें म्हाज्या की बाबा तूं आपूण जसो रियाज करता तसो तूं करनाका. तो म्हाज्या वांगडा गेम खेळटालो. गेम म्हणटकूच आमकां इंट्रस्ट न्ही. सो तसो करून म्हाजें गाण्याचें स्टार्ट जालें. आजो म्हाजो तबलें घेवन बसतालो, आपलो रियाज करप. आनी हांवें कितें करप, तो रियाज करता न्ही त्याच्या मांडयेर वचून बसप. तो कितें तरी मारता, हांवें धरून ढाम करून मारप हांगासर. म्हाकाय खबर ना हांव कितें मारी तें. पूण मागीर तेणें सांगलें म्हाका बाबा बोट अशें धरप, हात असो धरप,
असो असो मारप हें मारप. सो थंयच्यान तबल्याचो प्रवास स्टार्ट जालो आनी तबल्याची प्रोफेशनल ट्रेनिंग म्हाजी फ्रॉम 1996 ओके. सूर्या शेटये सरां कडेन वास्को हांव विद्याधिराज भवनान हांव शिकपाक लागलो. पूण तेन्ना वास्को दामोदर मंगल कार्यालय म्हणून बिल्डींग आहली. आतां थंय सारस्वत बँक जालें. तेतून आमची क्लास जाताली. थंयच्यान म्हाजी तबल्याची प्रोफेशनल ट्रेनिंग म्हाजी स्टार्ट जाली. आनी गाणें हांव पुरुषोत्तम होनावरकर सरां कडेन म्हणजे जे अभिषेकी बुवांचे शिश्य आहले तेंचे कडल्यान म्हाजी प्रोफेशनल गाण्याची ट्रेनिंग म्हाजी तेंचे कडल्यान स्टार्ट जाली. एक हांगारूच म्हाका एक इफ हांव रॉंग आला तुमी सांगा. आतांच्या भुरग्यांक आमी मोस्टली पळयला पळय की खेळणी दितात खेळपाक. तुमकां मोस्टली खेळणी मेळोंक ना. तुमकां हे सगळे गजाली मेळ्ळे. हितून तुमी डेव्हलप जाले. सो म्हाका दिसता भुरग्यांक खंयच्या फिल्डान ग्रो करपा खातीर त्या गजालीच दिया खेळणीच्या जाग्यार. एक्झॅक्टली. आतां आमी जेन्ना भुरगे म्हणटा न्ही भुरग्याच्या मायंड किंवा भुरगो जो आसा पळय इट इज अ ब्लँक कॅनवास. हाव यू पेंट हाव यू ड्रॉ ते डेव्हलपमेंट जातले फुडें. आतां हो एक ब्लँक टेबल ह्या टेबलाचेर तूं कितें कितें करूंक शकता. मूठ मारून तूं फोडूंक शकता. बरोबर. हेचेर तूं पेंटिंग करूंक शकता. आतां भितर एका खड्डो टायप आहा हेतून तूं कितें तरी डेकोरेशन दवरूंक शकता. पळोवपाकूय बरें दिसतलें. म्हणजे प्लेन जाल्यार खूब कितें कितें करपाक खूब कितें कितें करूंक शकता. तो भुरगो कांयच ना त्या भुरग्याक. इट इज अ कंप्लीट व्हायट कॅनवास. तेचेर तूं कितेंय करूंक शकता. सो ही जबाबदारी पेरंट्सांची तेंच्या घरान जे व्हडले एल्डर्स आसा तेंची जबाबदारी. सो तेंच्यांनी आतां हांव डेव्हलप जालो कित्याक म्हाका तेंच्यांनी डेव्हलप केलो. मागीर तेचेर तूं स्वता तूं कसो डेव्हलप करता स्वता तूं कितें कितें करता बाबा हें तुका अमकें दिलां हेचेर तूं फुडें कितें कितें करतलो तें मागीर त्यो आपली स्वताची तकली लडयता. कळ्ळें न्ही. आनी हेतून देवाची सुद्दां साथ आसता. देवाची साथ कशी आसता हितून. आमी कितें म्हणटा जें कितें देवा कडेन मागता तो देव आमकां दिता. आतां हांगासर जेवणाचें ताट आसा. त्या जेवणाच्या ताटान जेवण सगळ्या तूं ओग्गी बसला देव करता न्हू. देव म्हाज्या तोंडान उणी घालतलो ना घालचो. देव करता न्हू सगळें. देव तोंडान उणी घालतलो न्हू. पॉसिबल कशें आहा. एक्झॅक्टली. हेंच लोकांक कळना. अरे बाबा जो पर्यंत तूं हात घालून जो पर्यंत जेवण कालोवन जो पर्यंत तूं ते गळ्यान घालीन तोंडान घालिना तो पर्यंत जेवण तुज्या भितर वयचें ना. सो हे जो प्रोसेस आहा जो पर्यंत हो प्रोसेस करिना देवाचें काम खंय भितर. तूं भितर काम कांय करूं शकना न्ही. डायजेस्ट करपाचें काम देवाचें. तो डायजेस्ट करून ती एनर्जी तुका फूल बॉडीक दिवपाक काम तेचें. पूण हें घाल तरी भितर. कळ्ळें. तुजें काम तूं 99% कर. 1% तेन्ना तुका देव 1% दितलो. देवान तुका 1% दिलो सुरवातीकूच 100 जाले जावंक शकना न्ही. देवान तुका 1% दिलो सुरवातीकूच तुका 1% दिलो जाले 100% जावपूच शकना. 99 तर तुका घालचें पडलें न्ही. सो सुरवातीक तुका 99% घालून मागीर जेन्ना तुका देव 1% दिता तेन्ना तूं 100% जाता. म्हटल्यार हेजो अर्थ जो पर्यंत म्हाका कळटा की लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच काम करता की तूं 99% काम कर. तूं स्वता पयलीं काम कर. एक्शन घे. एक्झॅक्टली. रिझल्ट देवाचेर सोड. हय. कर्म फळ म्हटल्यार तो दितलो. नाल्यार तूं रावला बाबा हा फळ मेळटलें म्हाका म्हणून मेळचें ना न्हू. बाबा झाड रोय न्हू तें पयलीं. कळ्ळें न्हू. आतां सुद्दां आमी जी फळां खाता पळय ते कोणें तरी रोयला म्हणून ती फळां खाता न्हू. फाल्यां सकाळीं तूं सुद्दां जें झाड रोयतलो तेची फळां आनीक कोण तरी खातलो. सो ही सायकल चलत रावतली खंय ना खंय तरी. पण एक नॉर्मल फॅमिलीचे फॉर एक्झाम्पल हांगा म्हाजे टच करपाक आवडटलो. आमी नॉर्मल फॅमिलीनसून येयल्ले आसा. आमच्या धाकटेपणान कितें जालें की बाबा तूं जात्रेक खेळणी जाय मरे खेळणी घे हे जाय ते घे ते म्हणजे जशें हांकां पॉसिबल आसा सगळी आमची हट्टीपणां आसा सगळी कंप्लीट केली फॅमिलीन सुद्दां. पण हेजो अशें जालें की आमकां क्लियरिटीच कळोंक ना की बाबा कितें जाय तें एक्झॅक्टली. एक्झॅक्टली लॉ ऑफ अट्रॅक्शनाच्या पॉयंटाचेर आयला. सर हांगासर अशें जर कोण पॅरंट्स आसा अजुनूय तेंच्यांनी कितें करचें. आतां तुका सादो सिंपल हिशोब सांगता. तुवें कितें म्हटलें की बाबा हांव मागता तें मेवळें म्हाका. बरोबर. ओके. तुका एक सपोज वस्तू जाय आशिल्ली तूं कोणा कडेन मागतालो शेजाऱ्याक वचून मागतालो मम्मी कडेन डॅडी कडेन आवय कडेन बापाय कडेन मागतालो. जाल्यार तुका हो कॉन्सेप्ट पयलीं क्लियर जावपाक जाय की बाबा नेचर जो आसा ती आमची आवय आनी हो जो ब्रह्मांड जो युनिवर्स जो आसा तो आमचो बापूय. सो तेंचे कडेन जेन्ना तूं कितें मागता तें तुका मेळटलेंच. पूण तें तुका कितेंय मागता म्हणून कितेंय मेळचें ना. सो मागतना सुद्दां यू शूड बी व्हेरी क्लियर. कळ्ळें. एक मनशान खंय देवाक सांगलें की बाबा म्हाका पयशांनी भरलेले बॅग दी. पयशांनी भरलेले बॅग दी. देवान म्हटलें तथास्तु. तो जालो बाबडो कंडक्टर. पयशांनी भरलेले बॅग मागला तुवें. क्लियरिटी आसपाक जाय पूण कितें मागता. यू शूड बी व्हेरी क्लियर बाबा तूं कितें मागता. कळ्ळें न्हू. पण हांगार म्हाजो प्रश्न असो आसलो आतां फॉर एक्झाम्पल
4 वर्साचो भुरगो तुमकां धाकटे आसतना तुमच्या सराउंडिंगान तबला किंवा जे आसले ते मेळ्ळे ते माझे सुदैव म्हणपाक शकता. आता ह्या भुरग्यांक 4 वर्सांक कळना की कितें मागप आनी कितें ना तें मेळटा बरोबर आसा पण ते भुरग्यांक मागता दिवपाकूय जायना पेरंट्सांक कळपाक जाय खबर आसपाक जाय सो ते कितें करप थंयसर पेरंट्सांनी कितें करप ते भुरग्याक काय कळना न्हू बरें वायट कितें तें मेन कितें आसता भुरगो कितेंय मागता आयचो ल्हान भुरगो मोबायल मागता बरोबर भुरग्याक मोबायल दिनाका मोबायला ऐवजी कितें आहा बाबा तूं हे मोबायल घेनाका तूं हें घे तूं पयलीं हें कर मागीर तुका हें दिता कित्याक भुरगे मरे जिद्दी आसता बरोबर कळ्ळें न्हू म्हाका जाय म्हटल्यार जाय तूं हें कर न्हू तुका दिता न्हू तूं जेन्ना तेका खंयच्या तरी एक्टिविटीजान तूं गुंतयता न्हू तो ही गोष्ट विसरोन गेलो फाल्यां सकाळीं परत सांगतलो बाबा तुवें म्हाका मोबायल दिवपाक जाय आसलो हें कर न्हू हें काम कर तेका थंयच्यान भायर काड कित्याक आतां सद्याक भुरग्यांची अशी परिस्थिती जाल्या मोबायला शिवाय कांयच करिना पण हांगासर बाय पेरंट्सूय कितें एक्चुअली करतले कारण प्रत्येकाच्या घरांत पयलीं 5-6 भुरगीं आसतालीं आतां एकटो ना दोगूय जाण तेचे लाड भरपूर करता आनी पेरंट्सूय सेपरेट रावता वयल्यान तेंच जाल्लेलें आसा न्युक्लियर फॅमिली जाल्या पळय थंयच मरे सगळें तें मेन कितें आसता घरान कोण ना कोण तरी मरे जबाबदारी मनीस आसपाक जाय एल्डर आतां बापूय कामाक वयता आवय कामाक वयता भुरगो उरलो घरा कडेन ओके तो भुरगो कांयच काम करिना म्हणून तूं तेका मागीर एक्स्ट्रा क्लासिसाक घालता तो भुरगो तुजे कडेन केन्ना उरतलो फक्त न्हिदच्या पुरतो तो भुरगो जावं तुजो तशें जायना न्ही तूं कामाक गेलो तुजो बापूय तरी आहा न्ही घरान त्या भुरग्याचो आजो आसा न्ही आजो आजी आसा न्ही सो तेंचेर तेंका सोंपय ते तेंच्यांनी तुका घडयला तेका घडोवंक शकना सादो सिंपल हिशोब शिवाजी महाराजांच्या आवयन शिवाजी महाराजाक घडयलो संभाजी महाराजाक शिवाजी महाराजान घडोवंक ना तिकाय तेणेच घडयलो बरोबर जिजाऊ मासाहेबानूच संभाजी महाराजाक घडयलो न्ही सो घरान जाणटो मनीस कंपल्सरी जाय पूण आतां जाला कितें कामा धंद्याक लागून मरे लोक भायर भायर पावल्या पूण केन्ना तरी मरे एटलिस्ट एक आठवड्यांक एकदा तरी किंवा एक 10 दिसांनी एकदा तरी येवपाक जाय लागीं येवपाक जाय आमी फक्त चवथी कडेन आनी खंयचे सण आसता तेन्नाच आमी सगळे जाण एक जाता बरोबर ते एक लायक फॉर्मेलिटीज म्हणून फक्त एक फॉर्मेलिटी कशी जाल्लेली आसा येयले बाबा 1.5 दिसांचो गणपती जालो आमचो किंवा दिवाळी जाली गेले तशें जावपाक जायना आनी तेका लागून मरे भुरगे वायट मार्गार वयता किंवा कितें म्हणटा तेका आमी वायट संगतीक लागता कित्याक घरान जो तेंका एफेक्शन लव एंड एफेक्शन जाय पळय तें मेळना म्हणून भुरगे भायर वयता आनी थंय मागीर जो कितें सत्यानाश जावपाचो आसता तो जाता सगळे जायत वता टॉपिक आसा आतां ओवरऑल भाई तुमकां म्युझिक फिल्डान ऑलमोस्ट कितली वर्सां जाली 1992च्यान हांव म्युझिकान आहा म्हटल्यार माझे प्रॉपर शिक्षण जे आसा ते 92च्यान स्टार्ट जालें 25 आनी 30 ती 8 हय ऑलमोस्ट 32 33 अराउंड 33 वर्सां मध्ये तुम्ही असो मेजर प्रॉब्लेम कितें पळयलो जो गोंयान म्युझिका खातीर आसा आनी तो अजून सॉल्व जायना म्हटल्यार मरे मेन एज अ म्युझिशियन जे कितें करपाक जाय पळय ते मरे आमचे गोंयचे भुरगे करिना जशें की म्युझिकान सगळ्यान शॉर्टकट म्हणटा तो रियाज म्युझिकान सगळ्यान शॉर्टकट म्हणटा तो रियाजाक शॉर्टकट ना ओके आमी कितें करता आमकां जर मातशें कितें तरी शिकपाक जर येयलें आमी म्हणटा आमी भजन वाजयता आमी म्हणटा भजन गाता आतां म्हाजे कडेन सुद्दां थोडे भुरगे येतात एडमिशनाक येतात तेंचे आवय बापूय म्हाका कितें सांगता ना सर आमच्या घरा कडेन चवथ आसता न्ही जावं देवळान आमच्या भुरगो एक भजन वाजोवपी तितलो पुरो फाल्यां सकाळीं त्या भुरग्याक जेन्ना तूं स्टेजीर घालतलो तेच्या थंय कितें जातलें बाबा तो देवळा पुरतोच तूं भजनाक दवरता तेका तेच्या भायर व्हरना तूं मागीर त्या भुरग्याक तूं कित्याक घालता शिकपाक तूं तेचोय मूड ऑफ करता तूं आहा तोय जो कितें आसतलो पळय तेचे कडेन तेचेय तुमी वाट लायता आनी तुमची इच्छा तुमी तेंचेर लादून घालता तेचेरूय तुमी तेका प्रेशर घालता तेका इंट्रस्ट आहा काय ना आतां तेका जर इंट्रस्ट आसा जाल्यार तो इंट्रस्ट डेव्हलप करपाचें काम म्हाजें एज अ टीचर सपोज तेका जर इंट्रस्ट ना जाल्यार ते कशें कितें तेणें बाबा इतलेंच पुरतें तरी ते कशें कितें करून घेवपाचें तें सुद्दां काम आमचेंच जाता हा बाबा तुवें तेका आतां क्लासाक कित्याक घातला ना आमी घरा कडेन सर कोण आसना हांवूय कामाक वयता म्हाजी बायलूय कामाक वयता घरा कडेन भुरगो बेकार आसता म्हणून तूं तेका म्युझिकान घातला तशेंय जाता पण एक अशें म्हणटात न्हू की भुरग्यांक भायर एक्टिविटीजान इन्वॉल्व करा जेणे करून भुरगो डेव्हलप जातलो एक्झॅक्टली पूण खंयच्या एक्टिविटीजान तुम्ही तेका फिजिकल एक्टिविटीजान घालतात मार्शल आर्ट्साक घालतात तुम्ही केन्ना 10 वर्सां 12 वर्सां 15 वर्सांचेर भुरग्याक मार्शल आर्ट्स केन्ना जाय जेन्ना तो 5 वर्साचो आसता कित्याक तो जो फेज आसता पळय तो डेव्हलपिंग फेज तीच दॅट इज द ब्लँक कॅनवस खंयचो अप टू द एज ऑफ 10 त्या टायमार भुरगो डेव्हलप जाता तेन्ना घाला न्हू तेका मार्शल आर्ट्साक घाल तेका म्युझिकान घाल तेका
चॅसान घाल, गेम्सान घाल, तेका स्विमिंगान घाल, ते तुम्ही करा, पूण सगळें लादून घालू नाका. ना म्हाका हेंय करूंक जाय तेका, यू मेक हिम जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, पूण यू शूड मेक जॅक ऑफ ऑल तू करताच तेका, बट मेक हिम मास्टर ऑफ वन. तो एन काड भितरलो, ननातलो तो एन आहा पळय तो काड भितरलो. सो यू शूड मेक हिम मास्टर ऑफ वन. आता माझे कितें जाल्लें, आय वॉज इन टू IT फील्ड, हांव कंप्युटरान आसलो, हांव बॅडमिंटनूय खेळटालो, व्हॉलीबॉलूय खेळटालो, माझे क्लियर कांयच नासलें. कळ्ळें. म्हाजोच एकटो फ्रेंड आमगेर घरा कडेन त्याच्या भयणीची पत्रिका घेवन येयलो, तेन्ना म्हाका ताणें सांगलें, बाबा रे म्हणपाक, आपूण तुका सांगता, आपूण एक पिसो ह्या नात्यान तुका सांगता म्हणपाक लागलो, तूं तबल्यान खरोच बरो आसा, तूं तबल्यान करियर करपाक स्टार्ट कर. तशें म्हाका म्हाज्या सरानूय सांगलेलें. हांव 11-12 जेन्ना हांव शिकतालो न्हू, आमच्या स्कुलान सुनील शेट सर आसलो, आमचो हिंदी शिकयतालो म्हाका. तेणें सुद्दां सांगलें म्हाका, म्हळ्यार जातालें कितें, आतां तबलजी म्हणटकूच हात ऑटोमॅटिकली चलतालेच न्हू टेबलाचेर. सरान मरे म्हाका पळयलो, सर म्हणपाक लागलो, रे बाबा म्हणपाक लागलो, तूं जे जे करता, हात जे वाजयता, तूं शिकला तबलें? म्हणलें हय सर, हांव शिकता तबलें. म्हणपाक लागलो, हेतूरच तूं करियर कर, हेका स्कोप बरो आसा, हेतूरच तू करियर कर. म्हाका कांयच खबर ना, फुडें कितें कशें कितें, कंप्लीट ब्लँक. म्हाका तेणें सांगलें, बाबा तूं म्हणपाक लागलो करियर कर. मागीर 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 हळूहळू अशें कळोन येयलें की गोंयान बाबा गोवा कॉलेज ऑफ म्युझिक म्हणून कितें तरी आसा. थंय मागीर ह्या भुरग्याक लागून म्हाजें थंय एडमिशन जालें, म्हाज्या फ्रेंडाक लागून, तेचें नांव विष्णू काजळे. तेका लागून म्हाजें थंय एडमिशन जालें. थंय म्हाका एक्चुअली कितें तबलें म्हटल्यार कितें, संगीत म्हटल्यार कितें, तें एक्चुअली कितें जालें पळय तें म्हाका कळोंक लागलें. बिफोर दॅट म्हाजी बेजीक सारकी जाल्लीच, पूण ह्या बेजिक्सा भितर आनीक मातशी पॉलिशिंग जें कितें जाल्लें पळय तें जाल्लेंच. म्युझिक कॉलेजीन म्हाजें तें चड डेव्हलप जालें, आनी थंयच्यान मागीर हांव हळूहळू फुडें वचत रावलो, आनी आज सद्याक वयता करता कितें. पण आता बाई, जशें की तुमी तुमचो प्रोफेशन चिंतलो, तुमकां भितर अर्निंग सगळें जावपाक लागलें, थोड्यांक कितें जाता, आपूण जो करियर चूज करता पळय, भितर तांकां अर्निंग मेळना, आनी दुसऱ्या जाग्यार तांकां अर्निंग खूब मेळटा, म्हणून ताका कॉन्शियस आसता की बाबा ते अर्निंगे खातीर करपाचें काय हें करपाचें, म्हणल्यार मन दुखोवन सदांच तें काम करता. तेंच जालें. आतां म्हाजें कितें जालें, फॉर मी म्युझिक वॉज, यू कॅन से पॅशन, बट आय कॉल इट एडिक्शन. म्हाजें एडिक्शनूच प्रोफेशन जालें. सो सुदैवान म्हाजें बरेंच जालें म्हणटा हांव. म्हाजो सोर्स ऑफ इन्कम पयलीं आय वॉज इन टू PCS टेक्नॉलॉजी एज एन IT प्रोफेशनल. तुका सिस्टम एडमिन म्हणून हांवें काम करतालो पयलीं, थंय अर्निंग आसलेली म्हाजी. गोवा, महाराष्ट्र आनी कर्नाटका भितर हार्ड डिस्क चीप लेवलार काम करपी मनीस हांव एकटोच आसलो. हार्ड डिस्क चीप लेवलाचेर रिपेअर करपी हांव एकटोच मनीस आसलो, आनी कोण नासलो त्या टायमार, जेन्ना आमी IT फिल्डान हांव जेन्ना काम करतालो पळय तेन्ना. जालें कितें की हेतूर काम करतना पीस ऑफ मायंड किंवा जो बॉडीक जो रिलॅक्स जाय तो मेळना आसलो. 2-2 दिसांनी एकदां न्हिदप, रात जागोवची पडटालें, हेल्थ वायज त्रास जातालो, ह्यो भानगडी जाताल्यो. सो खंय तरी तो देव कसो म्हाज्या घरार पावलो, ती पत्रिका बाबडी ती पावली, तो घेवन येयलो. तेणें म्हाका सांगलें, बाबा तूं अमके अमके कडेन चल, म्युझिक फिल्डान कॉलेजीन म्युझिक कॉलेजीन एडमिशन कर, हें तें. थंयच्यान मागीर आय एम कंप्लिटली इन टू म्युझिक नाव. थंयच कितें आहा तें, म्युझिकानूच कितें आहा तें. आतां म्हाका दुसरे कडेन हो विचारचो प्रश्न, फॉर एक्झाम्पल एक जर आमी धरया मिडल क्लासाचो भुरगो, तबल्यान जर भरपूर इंट्रस्ट आसा, आनी तो करियर करपा खातीर खंय तरी जॉबाक वयचोच पडटलो, पयलीं कितें करचें पडटलें, सो सायमल्टेनियसली तो कहो हितून वयर सरपाक शकता भुरगो. तूं हें कर न्हू, तुका जर इंट्रस्ट जर आसा, त्या इंट्रस्टाक तुका कितें तरी दिवचें पडटलें. कळ्ळें. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, ते पयलींच्या काळान, तेन्ना कुछ पाने के लिए अभी कुछ करना पडेगा. तुका जर तें जायें, देर इज नथिंग कॉल्ड एज फ्री लंच इन दीस वर्ल्ड. इन वर्ल्ड न्हू, इन द युनिवर्स देर इज नथिंग कॉल्ड एज फ्री लंच इन दीस युनिवर्स. तुका जर इंट्रस्ट आसा, बाबा त्या इंट्रस्टाक तूं स्वता कितें दिता, तूं तुजो टायम दिता, तूं रियाज करतलो, हें पयलीं तूं ठरय. पयलीं तकलेन फ्रेम कर, बाबा हांव अमको टायम, भलेही कितें जावं, ह्या टायम पर्यंत हांव रियाज करतलो. दिसाक 1 वर 2 वरां 3 वरां कितें तरी आपूण घेवन बसतलो. ना आयज हांव जाम जालो, आयज हांव घेवन बसना, जाम जालो म्हणून जेयलो मरे, रियाज कित्याक करना. सो रियाज जावं तुजो पॅशना खातीर जें कितें तूं करतलो पळय, दॅट शूड बी अ डेली रुटीन इन युअर लायफ. जाल्यार तूं कर, नाजाल्यार तूं बाबा त्या भानगडीनूच पडो नाका. कित्याक तूं करपाक वयतलो एक, तुजें कितें तरी जातलें, आनी तूं दुसऱ्यांचे कानूय भाजून उडयतलो, ना रे बाबा तें कोणाकूय न्हय रे अशें म्हणटलो तूं. कळ्ळें. बेजिक्स तुजी पयलीं क्लियर जावपाक जाय. यू शूड बी व्हेरी क्लियर, बाबा हांव कितें करतलो फुडें. ना हो मेन प्रश्न विचारप, कारण की तुमी पयला आसतले भुरगे की भितर भरपूर स्कोप दिसता. जशें की फॉर एक्झाम्पल गोंयान तुमकां सांगप म्हटल्यार
ते गोंयान व्लॉगर खूप चलपाक लागले. हय हय तो व्लॉगिंग करता मरे तेका व्ह्यूज भरपूर येता मरे, हांव व्लॉगिंग करता. अरे म्हाका हांव 2 दीस करतलो पण एक्झॅक्टली तेच न्ही. तू कितें करतलो तेच्या खातीर? बरें तुज्या कंटेंटाक कितें वेट आसा किंवा कंटेंटान तुजो कितें मॅटराक तुजो कितें तरी आसा, कितें व्हॅल्यू आसा, ना फुकट खपता म्हणून कितेंय खपयतलो, तशें जायना न्ही. प्लॅनिंग तुवें ऑलवेज करपाक जाय तुमचो इंट्रस्ट पळोवन. हा एक्झॅक्टली. आता अशे लोक म्हणटात की ह्या जगार ताजमहल एकूच आसा, दुसरे ताजमहल कोणें पळयला किंवा पयले ताजमहल कोणें पळयला? कळ्ळें? पयले ताजमहल जे कोणें बांदले पळय त्याच्या तकलेन आसलेले ते, बरोबर. म्हणून ते दुसरे ताजमहल रेडी जाले न्हू. बरोबर. कळ्ळें? आता खंयचो एक स्ट्रक्चर तो तुज्या तकलेन पयलीं फिट जावपाक जाय, मागीर तूं तेका बेश्टोच कितेंय करतलो, तशें जायना न्ही. आता तुजो चॅनल हो, तुवें हो चॅनल स्टार्ट करच्या पयलीं तुवें कितें तरी प्लॅनिंग केल्ली न्ही फाटल्यान. तो तकलेन तुज्या पयलीं तो चॅनल येयल्लो, क्लियर स्ट्रक्चर आसलो पण स्ट्रक्चर आसलेलो, स्ट्रक्चर कितें तरी आसलेलो. आता तेचेर इंटिरियर डेकोरेशन तुवें मागीर केलां. बरोबर. कळ्ळें? बरोबर. आता हो चॅनल स्टार्ट केल्यार तुका आतां जवळ जवळ म्हाका दिसता कितली वर्सां जाली? 3 वर्सां जाली. 3 वर्सां जाली. 3 वर्सां पयलींचो आनी आतांचो जो फर्स्ट इंटरव्यू आसलेलो आनी आता म्हाज्या पयलीं जो तुवें इंटरव्यू घेतलेलो तेतून कितें ना कितें तरी फरक आसतलोच न्ही. डिफरन्स आसा. कितें ना कितें तरी फरक आसतलो, पूण इंटरव्यू तोच आसा, स्ट्रक्चर तोच आसा. बरोबर. स्ट्रक्चर तोच दवरला तुवें. बरोबर. पूण भितर इंटिरियर डेकोरेशन कितें केलां पळय तें तुवें हळू हळू डेव्हलप करीत 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 तुवें ते करचें पडटा त्या टायमा प्रमाणे. करूंकूच जाय न्ही. परिवर्तन ही नियम आहे न्ही. आनी एक हेजेरूच कनेक्टेड म्हाका प्रश्न विचारपाक जाय. हांगासर जर तुमी लॉ ऑफ अट्रॅक्शन भरपूर मानतात, अशें सुद्दां खूब जाणां म्हणटात तूं लॉ ऑफ अट्रॅक्शनाक मानता, तूं गोंयचो सीएम कित्याक जायना रे लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून, किंवा तूं अंबानी कित्याक जावंक शकना रे, तूं करोडपती कित्याक जावंक शकना रे? कितें आसता खबर आहा? बापाय कडेन मरे तूं मागता कितें तरी, पप्पा म्हाका तो चंद्र जाय, हाडून दिवंक शकता तुका तो? ना. ल्हान भुरगे कितेंय मागोवंक शकता न्हू. बरोबर. बापायक खबर आहा न्हू कितें दिवप तें. सो युनिवर्स नोज ह्या भुरग्याक बाबा कितें दिवपाचें, त्या प्रमाणे तो दिता. तेका जर दिसता हांवें फुडें सीएम जावपाचो, तो म्हाका करतलो. हांव कित्याक करूं? बरें हेतूर सुद्दां जो पर्यंत हांव खटपट करिना, म्हाका सीएम जावपाक जाय, बसलां हांव एका जाग्यार, म्हाका सीएम जावपाक जाय, करतलो जातलो? बाबा हांवें पयलीं इलेक्शनाक रावपाक जाय, तेका मागीर प्रचार करपाक जाय, मागीर म्हाजें कितें तरी आसूंक जाय फुडें. एफर्ट्सूय पळयतलो न्हू. आय शूड गिव्ह माय 99% न्ही. अनलेस एंड अंटील आय डोंट गिव्ह माय 99% आय विल नॉट गेट 1%. बरें तेणें म्हाका 1% दिलो, जाता मरे जा. फुडें कितें? जर्नी कितें आहा फुडली? जर्नी तरी कंप्लीट करपाक जाय तुवें. बरं तुका एका दिसाक सीएम केलो, करतलो कितें तूं? तेजो क्लियर आसपाक जाय. यू शूड बी क्लियर. तुका सीएम जावपाक जाय, कित्याक जावपाक जाय? करतलो कितें तूं? सीएम जावन करपाचें कितें? कितें करतलो? नायक पळयतलो? तशें जायना न्हू. बाबा तूं करतलो कितें तें पयलीं क्लियर कर, मागीर तूं कर फुडलें. ही क्लियरिटी कशी हाडप? एक्चुअली मरे पळोवंक वयशीत जाल्यार खंयचेय गोश्टीक मरे क्लियरिटी येवपा खातीर मरे तुका त्या गोश्टीचो पयलीं अभ्यास जाय. कळ्ळें? आतां आमचो तबल्याचोच सांगता तुका. थोडी अक्षरां जी आसा आमची ती हातीक लागना म्हणून आमी ते रियाज करता. रियाज करता म्हणल्यार कितें? आमी त्या गोश्टीचो अभ्यास करता. कळ्ळें? तो अभ्यास करून करून तो निकास येता काय ना, निकास म्हणल्यार तो सावंड जो आमकां जो अपेक्षीत सावंड जो आसा किंवा अपेक्षीत जी अक्षरां लागोंक जाय, ज्या जाग्यार लागोंक जाय, तें येता काय ना तें तूं अभ्यास करूनच तें तुका मेळटलें. कळ्ळें? म्हणल्यार अभ्यास करीत रावपाक जाय. करूंकूच जाय. यू हॅव टू बी अपडेटेड. आतां एक जस्ट एक आमी एक्झाम्पल घेवन उलोवया. फॉर एक्झाम्पल एक म्हाका टिचर जावपाक जाय, एक मॅथ्स टिचर जावपाक जाय म्हाका, आनी हांवें एक ग्रॅज्युएशन करपाक स्टार्ट केलें, जाल्यार तेणी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून तो एक बऱ्यापैकी मॅथ्स टिचर कसो जावपाक शकता स्टेप बाय स्टेप? तिणें कितें कितें करपाक जाय? लॉ ऑफ अट्रॅक्शन तुजें मागीर ओके. सुरवाती पासून मॅथ्सान तुवें कितलो स्कोर केल्या? यू आर अ ग्रेट मॅथमॅटिशियन, बट आर यू अ टीचर? तूं भुरग्याक मॅथ्स शिकोवंक शकता? जो भुरगो 0 घेता मॅथ्सान त्या भुरग्याक तूं मॅथ्स शिकोवंक शकता? आनी त्या भुरग्याचे तूं मॅथ्साचे एटलिस्ट 100तल्यान 50% तरी काडून घेवंक शकता? तें इम्पॉर्टंट आसा. नो डावट तूं जातलोच, मॅथ्स टिचर तूं जातलो, बरोबर आहा, किंवा खंयचोय सब्जेक्ट टिचर तूं जातलो, पूण तूं तुजो सब्जेक्ट त्या भुरग्या कडेन कसो पावयतलो? भितरून आपल्याक चॅक करचें पडटलें. तें तुका करचेंच पडटलें. हां, तें तुका करचेंच पडटलें न्हू. आतां हांव एक टीचर, हांव बरोबर कला अकादमीन सांग्यार सेंटराचेर हांव तबलें शिकयता. म्हाजे कडेन भुरगे येतात. आमचे तबल्या भितर कायदे आसात थोडे.
आता कायद्या भितर मरे थोडे आमचे कायद्याचे थोडे पार्ट्स आसा, हम्म. तेका आमी दोहरा म्हणटा, अर्ध दोहरा म्हणटा, मागीर पलटे म्हणटा. आता पलटे म्हटल्यार परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ द वर्ड्स ऑफ द सिलेबस वॉट वी हॅव टू प्ले. एक भुरग्याक जे हांव पलटे दिता पळय ते सेम पलटे हांव दुसऱ्या भुरग्याक दिना. कित्याक हेची बाबा लेवल कितें आसा, हेची लेवल कितें आसा, हेची अक्षरां लागता काय ना, तेची अक्षरां 3 लागता काय ना. सो ते पळोवन ते हांव तें काम करता. सो सेम थिंग युनिवर्स ऑल्सो डज द सेम थिंग न्ही. आता तो भुरगो म्हाजे कडेन शिकता म्हणटकूच तो म्हाजोच भुरगो, होय म्हाजोच भुरगो. सो हेका कितें जाय तें म्हाका खबर आहा न्हू. तो म्हाजे कडल्यान मागोन घेतलो बरोबर आहा, पूण तेका ते दिवपाक बाबा तेका ती कॅपॅसिटी आसा काय ना ते झेलपाची, तेंय आसा न्हू. म्हटले लॉ ऑफ अट्रॅक्शन कंपॅरिझन खंयच लागना, प्रत्येकाचे हे वेगळे आसा. लॉ ऑफ अट्रॅक्शन गिव्स यू वॉट यू डिझर्व, नॉट वॉट यू डिझायर. तू कितें मागता तें तुका मेळचें ना. तुका जें कितें तुजी कॅपॅसिटी प्रमाणे जें तूं जो कितें आसा पळय, किंवा तुजो कितें म्हणटा तेका आमी झेलपाची किंवा पेलपाची ताकद जी तुजी आसा पळय तें पळोवन तें तुका मेळटलें. कितेंय मेळटा म्हणून तुका कितें मेळचें ना. म्हटले हेज्यावर तो परीक्षाय घेता. अरे बट ऑब्वियस, परीक्षे शिवाय तुका येत ना न्हू. ते तुका परीक्षा दिवनच तुका सी देयर इज नथिंग कॉल्ड एज फ्री लंच इन दिस युनिवर्स. कुछ पाने के लिए तुझे कुछ करना पडेगा, कंपल्सरी करना पडेगा. लोकांचो मरे गैरसमज आहा, गाय दूध दिता. सगळ्यान व्हडलो गैरसमज आहा लोकांचो. इवन तुज्या तकलेन सुद्धा एक क्वेश्चन मार्क येयला, गाय दूध दिता मरे भाई म्हणटलो. ते तुका म्हणपाक गेलो आता. गाय दूध दिना शाण्या माझ्या, गायचे दूध काडचें पडटा. कळ्ळें. गाय आसा एका जाग्यार, तूं व्हरान तांबयो दवर आनी उबो राव, गाय दूध दी म्हणून सांग, मेळटलें? तुका काडचें पडटलें न्ही तें. सो कुछ पाने के लिए तुझे कुछ करना पडेगा. तुका ते केल्याशिवाय जावचें ना. कळ्ळें न्हू. म्हणून पयलींच्या संतांनी आमच्या म्हटलेलें आसा, केल्याने होता है रे, आधी केलेची पाहिजे. पण तेतूर भितर हांवें मातसो एक कितें तरी एक तो ट्विस्ट कितें घातला की झक मार के करो तो हो जाएगा. झोकून दी स्वताक म्हटल्यार ते कर. म्हटल्यार ओवरऑल म्हाका दिसता आमच्या कॉन्वर्सेशना प्रमाणे रे की आमी एक्शनूच घेवपाक सोदिनात लोक. तेच न्हू, आनी आमी एक्शनूच घेयना. एक्सपेक्टेशन बी चड आसा. हय, की आपल्याक हे जाय ते जाय ते बरोबर, पूण तूं कितें दिता तेच्या खातीर. जाल्यार म्हाका सांगात, थोडे जाणां एज ऑफ 10, 20 सुद्धा भरपूर कितें अचीव करतात पळय लायफान आपले, ते कशें कितें थोडे जाणां खंय ना खंय तरी कितें आसता, खंय ना खंय तरी त्याचो लक फॅक्टरूय काम करता, गेल्ल्या जन्माचे कर्मय त्याचे काम करता, खंय ना खंय तरी पुण्यायी काम करता, आवय बापायची पुण्यायी काम करता, खंय ना खंय तरी त्याका बॅकलॉकूय आसता तेंय काम करता, त्याचो स्वताचोय एफर्ट्स आसता तेंय काम करता. खूब गजाली कनेक्टेड, खुबश्या गजाली डायरेक्ट मेळोंक शकना न्ही. खूब जाणां म्हणटात की आपले कर्मच वायट, आपण सगळें केलें कामां फेल जाता. कर्म वायट तूं खंयचे म्हणटा? आताचे? आताचे समज आताचे तुका आतां मेळचेच ना न्हू. आताचे तुका फुडल्या हेका जल्माक मेळटले न्हू. फाटल्यान जे कितें करून दवरला पळय तुवें तें तुका हांगा मेळटलें. कळ्ळें. भीष्माक ते जे हे तोपलेले पळय, बाण तोपलेले ते बेश्टेच तोपोंक ना. कृष्णाक खंय तेणें विचारलें की आपल्याक हें अशें कित्याक जालें. कृष्णान विचारलें तेका, तुका खबर ना? ना म्हणलें आपूण काय करूंक ना. कृष्णान तेका जवळ जवळ कितलेशेच जल्म फाटल्यान व्हेले आनी त्या जल्मान तेका अशें दिसून येयलें की तेणें खंय तरी वाटेर चलता तो शेड्ड्याक बाणान तेणें काडून अच्छो उडयल्लो, तो काट्यांनी पडलेलो. आनी हें लिखीत आसा, हें बरयल्लें आसा, आमच्या स्क्रिप्चरान बरयल्लें आसा हें. कळ्ळें तुका न्हू. सो त्या जल्मान तेणें कितलो समथींग 92व्या जल्मान 92 काय 52 अशें कितें खंयच्या तरी जल्मान तेणें तें केल्लें. तें खंय तरी तेच्या हांगासर येवन हें जालें, कनेक्टेड जालें. आमी ह्या जल्मान खंय पर्यंत बिलीव करपाचें, कित्याक आमी प्रत्येक वाटी चिंतूंक शकना की बाबा अरे आमी कर्म बरें करया, बरें काम करीत राव न्हू, तुजें काम बरें काम कर तूं विथ द गुड इंटेंशन. हय, विथ युअर गुड इंटेंशन तूं बरें काम कर. पूण हांगासर सुद्दां तुका मरे अशेंय आसा की तूं जें कितें काम करता पळय तुका पिनी मारपी खूब जाण आसात. स्वता तुज्या वांगडा खावपी जेवपी भोंवपी ते सुद्दां तुजेर पिनी मारता. तेन्ना कितें करप? आमकां कर्माचें फळ काय करूं नाका, तेच्या कर्माचो तो. तूं वायट वायब्रेशन धाडूच नाका न्हू. कित्याक जें तूं कितें म्हणटा पळय वयरच्यान तथास्तु हो शब्द येता. तेचें बरें जावं तथास्तु, तेचें पाड पडों तथास्तु, येताच. आयज ना जाल्यार फाल्यां जातलेंच, 100% जातलें. आतां म्हाका सांग, तथास्तु वर्सून येता जाल्यार फॉर एक्झाम्पल म्हाज्या कडेन मोस्टली जायना, पण जर आमी कोणाक नेगेटिव्ह कितें म्हणटा जाल्यार तेका वयता काय परत म्हाका येता? तेका वयतलो म्हळ्यार उजो लावंक वयतलो म्हळ्यार हात जळटलोच न्हू तुजो. तूं खंय ना खंय तरी उजो लावंक वयतलो म्हणटकूच तुजो हात जळटलोच न्हू.
सो त्याचो इम्पॅक्ट तुजेर पडटलोच. बरोबर. माझा अर्थ की आता इतले पॉझिटिव्ह शेअर करा, पॉझिटिव्ह करा. हय, तू परफ्यूम मारलो काय तुका त्याचो वास येतलोच न्हू. ओके. कळ्ळें, तुज्या आंगार जर चिकल पडलो लोकांक वास येतलोच, पण तुका वास येतलो काय ना. येतलोच. चिकल तुज्या आंगार आसा, परफ्यूम तुज्या आंगार आसा. आता ती तुजी तुजो विचार किंवा तुजी इच्छा, तुवें आंगार परफ्यूम मारपाचो काय तुवें आंगार चिकल मारून घेवपाचो. जे तू तुवें मारतलो ते good लोकांक दिसतले. जें तू कितें करतलो पळय, तू बरें कर, तुका मेळटलेंच फळ. त्याच्या लोकांचे फळ तुका मेळटलें. तू लोकां खातीर बरें माग, तुकाय कितें ना कितें तरी मेळटलें. तू लोकां खातीर वायट माग, तुकाय कितें ना कितें तरी मेळटलें. सो हांगासर जें तू कितें व्हायब्रेशन सुट्टा पळय ते व्हायब्रेशन्स तुका मेळटाच रिटर्न. आनी ह्या खातीरच मरे हांव लॉ ऑफ एट्रॅक्शनाचेर मरे जालें कितें एक्चुअली, लॉ ऑफ एट्रॅक्शन म्हणपाचो मरे आतां हो ट्रेंड स्टार्ट जाला. म्हाका दिसता हे 10 वर्सांक कोविडा मागीर चड स्प्रेड जालो. हे मरे म्हाका ल्हानपणाच्यानूच जाल्लें तकलेन म्हाज्या, की म्हणटाले कितें निसर्ग आमची आवय, हो ब्रह्मांड आमचो बापूय, देव आमचो बापूय अशें म्हणटाले. देव म्हणल्यार कितें तें म्हाका खबर ना न्ही. एक 10-12 वर्साच्या भुरग्यां कडल्यान आमी कांयच एक्सपेक्ट करूंक शकना. पूण म्हणटाले कितें, म्हाका जर कितें जाय जाल्यार हांव म्हाज्या बापाय कडेन मागतलो. आतां म्हाका तुवें सांगलां कितें, युनिवर्स ऑल्सो इज अ फादर, नेचर इज ऑल्सो अ मदर. आनी नेचरान आमच्या सगळ्याक हें आसा, सगळ्याक आन्सरां आसा. प्रत्येक क्वेश्चनाचे आन्सर तेचे कडेन, नेचरा कडेन सगळें आसा. कळ्ळें तुका, आमच्या नेचरा कडेन ना अशें कांयच ना, सगळें आसा. सो तुका जाय तें तू काड आनी घे. हो सादो सिंपल इश्यू. आमी स्वता मरे तो गगन करून उडयला, येद्दें व्हडलें कितें तरी करून. तें कांय व्हडलें कांय ना, तें सादी सिंपल गोश्ट. तुका जें कितें जाय पळय, समुद्रांतल्यान तुका कितें जाय तें तू काडटलो न्हू. कळ्ळें, तुका जें कितें जाय तें तू काडून घे. म्हाका दिसता की ओव्हरऑल मे बी आमचे मायंडसेट असोच जाला आसलो डेव्हलप की आमकांच खबर ना की आमी आपल्याक लागून ते मागतात का दुसऱ्यांनी सांगला म्हणून आमी मागतात तेच जाल्लेलें आसा. यू आर नॉट क्लियर ऑन वॉट म्हणून ते आमकां गावना. आपल्याला ते मागीर शुअर मेळटलेच तशें. आनी यू शूड बी प्रिपेर्ड फॉर इट. यू शूड बी प्रिपेर्ड फॉर. बरें, आतां तें करपाक लागून तूं कितें करता, नित्यनेमान तूं कितें करता, सातत्यान कन्सिस्टंटली तूं कितें करता, तेंय इम्पॉर्टंट आसा न्हू. कळ्ळें. आतां गेल्या त्या वर्सा हांव मरे वारयेक गेल्लो पंढरपूर. आमी हांगसरल्यान चलत आमी वारयेक गेल्ले. म्हाज्या वांगडा आमचोच एकटो वास्कोचो कावन्सिलर म्हाज्या वांगडा आसलो. तो म्हाका म्हणपाक लागलो, तुजे कडेन उलयल्याक आपल्याक मरे बरें दिसता म्हणपाक. हांवें म्हणलें अशें कित्याक, ना तूं थंडपणान उलयता, बऱ्या भशेन उलयता. हांवें म्हणलें तशें ना, तूं म्हाजे कडेन थंडपणान उलयता म्हणून हांव तुजे कडेन म्हणलें थंडपणान उलयता. तूं म्हणलें म्हाका 4 गाळये मार, हांव म्हणलें तुका 40 गाळयो दितलो. तेंय आसा म्हटलें. ना तूं असो कसो उलयता, म्हणल्यार तूं जें कितें सांगता पळय तें आपल्याक अपील जाता म्हणपाक. तें म्हणलें हांव तुका कांय सांगूंक शकना म्हटलें, तुका तें आवडटा आसतलें. हांव जें उलयता तें खरें उलयता म्हटलें. जें कितें उलयता तें सारकें उलयता. आतां तेतूंतल्यान तुका कितें काडपाक घेवपाक जाय तें तूं काड आनी घे. तेन्ना उलयता उलयता मरे ताका एक अशी गोश्ट सांगली हांवें की वेन प्रेयर्स बिकम युअर रुटीन, वेलकम द मिरेकल्स इन युअर लायफ. कळ्ळें न्हू. तुज्या लायफान जेन्ना प्रेयर्स तुजे रुटीन जाता, बी रेडी टू वेलकम द मिरेकल्स इन युअर लायफ. नाही, पण म्हाका आतां एक सांगा, लॉ ऑफ एट्रॅक्शन जर आमी एप्लाय करून यूज करूंक शकता जाल्यार ते कोचीस जे शिकयतात खबर हे कोर्स ते कोर्स इतल्या पयशांनी तितल्या पयशांनी, तेंचो यूज कितें तर काय तो फक्त बिझनेस म्हणून करतात? ते एक्चुअली ना म्हटलेलेंच बरें. कित्याक आपापलो जें कितें आसा पळय ते आपूण करतात. आतां अशेंय ना की बाबा लॉ ऑफ एट्रॅक्शनान आपूण अमकें अचीव करतलो, पूण तेका टायम स्पॅनूय आसा न्हू. बरोबर. तुका आत्तां जाय म्हणटकूच आत्तां मेळचें ना न्हू. कळ्ळें तुका. सो आतां थोडे गोश्टी कितें आसा, आतां आमच्या आयुर्वेदाक इफेक्ट आसा, सायड इफेक्ट ना. तेका स्लो प्रोसेस तो. बरोबर. म्हणून लोक आमचे दुसऱ्या सायडीन वयता न्हू. बरोबर. थंय इन्स्टंट हें आसा, जशें की एलोपॅथी जावं म्हण किंवा आमचो होमिओपॅथी म्हण, थंय इन्स्टंट इफेक्ट आसा, पूण तेका सायड इफेक्टूय आसा. कळ्ळें. म्हणजे जितले बेगीन गावता तितले बेगीन ते वचपाची शक्यता आसा. हय. आतां म्हाका एक सांग, आमी उदो उलयताले पळय, घरांतलें जेवण आरोग्याक बरें का फास्ट फूड आरोग्याक बरें? घरांतलें बरें. हिशोब तोच. भलेंय तें बेचव आसूं, पूण आरोग्या खातीर बरें आहा न्हू. तशें आहा तें. फास्ट जें कितें मेळटलें पळय तें फास्ट ज्या स्पिडीन येता पळय त्या स्पिडीन तें वयतलेंच, 100% वयतलें. कित्याक त्याच स्पिडीन तें येयलां.
कळ्ळें? ज्या स्पिडीन ते येयला ते तुजे कडेन रावपाक येवंक ना, त्याच स्पिडीन ते वयतले म्हणल्यार वयतले. आतां हें तूं काडून घेता, तूं स्लो प्रोसेसान हें तूं काडून घेता, तें तुजेच कडेन उरतलें. कित्याक हें तुवें काडून घेतलां, हें तुजे कडेन येयलां. म्हणल्यार आतां हांगासर कितें जाता की बाबा ती बस वयताली आनी तुवें ती ते बशीन तूं चडला आनी हांगासर तुवें गाडी ती स्वताक घेतल्या. हे दोन फरक आहा. कळ्ळें न्ही? आतां परत म्हाका एक्चुअली म्युझिकाचेर येवपाक जाय. आमी मोस्टली जशें की तुमचो आमी जेन्ना प्रोफायल पळयलो पळय, तुमच्या प्रोफायलाचेर चड कांय अवेलेबल ना. बेजिकूच थोड्यो गजाली आहा. आतां व्हिडिओ पळोवन म्हणटले की प्रोफायल वालो तोच मनीस काय म्हणटले. पण जाता कितें मोस्टली भुरग्यांचे सुद्दां की डिजिटली पळोवप, तेजेर जज करप लोकांक. आनी आतां तुमी पळयलां आसतलें की आलतू फालतू रील्स भरपूर चलतात, व्हिडिओज भरपूर चलतात आनी जे कोण खरें कितें करतात पळय बऱ्याच्या एक तर घालपाक सोदिना आनी घातले सुद्दां जाल्यार खूब कमी घालतात. हय, एक्चुअली हांव सुद्दां मरे घालनासलो. हांव व्हिडिओ करतालो म्हजे स्वताचे व्हिडिओ, हांव प्रोग्रामाक गेलो जाल्यार म्हजे स्वताचे व्हिडिओ कितें करप, बाबा खंय मिस्टेक केल्या, कितें केलां तें करपाक लागून हांव करतालो. म्हाजोच एकटो स्टुडंट म्हाका म्हणपालो, भाई म्हणपालो तें करून करून दवरल्या कित्याक, तें म्हणपालो युट्यूबार घाल. हांवें म्हणलें तें म्हणलें घालप म्हणलें कितें करप, तें म्हणलें पयलीं सांग. आतां म्हाज्या तकलेन कितें युट्यूब म्हणटकूच भायर ते पयशे भरचे पडटले. अरे भाई म्हणपालो तें फुकट. आतां म्हणलें फुकट म्हणटकूच तेका म्हणलें आतां येदो व्हडलो व्हिडिओ घालतलो कसो. हांवें म्हणलें शाण्या एक काम करता, हो म्हटलें मोबायल, हो म्हणलो हितूर व्हिडिओ आहा, कर म्हणलें कितें करता तें. म्हाजो पयलो व्हिडिओ तेणें घातला युट्यूबार. म्हाजो स्टुडंट महेश्वर गडेकर म्हणून, मॅन फ्रॉम कलियुग म्हणून त्याचो इंस्टाग्राम हे आहा, कळ्ळें तुका? तो म्हाजो स्टुडंट, म्हाजे कडेन तबले शिकता. त्या उलट म्हाज्या मामाचो चेडोय तो म्हाजो कजनूय तो, कळ्ळें तुका न्ही? सो म्हाजो पयलो व्हिडिओ तेणें घातलो युट्यूबार आनी थंयच्यान म्हाका तेणें एक्चुअली सांगपाचें म्हटल्यार म्हाका थंयच्यान तेणें डिजिटली हें कशें करप, कामां ही कशीं करप तें म्हाका तेणें शिकयलें. एक्चुअली आय वॉज इनटू आयटी फील्ड, पूण हांव त्या भानगडीन पडना आसलो. कितें आपल्या कडेन आसून आपल्याक खबर आसना आसना कित्याक करपाक जाय तें, कोण घेवन बसता रे तें, अशें जातालें. कळ्ळें तुका? आतां हळू लोक वळखपाक लागले आनी तो एक व्हिडिओ घातलो म्हणटकूच म्हाका थोडे प्रोग्राम्सूय येवपाक लागले. व्हिडिओ पळयलो. तेच म्हणटा तुमच्या सारके खूब लोक आसात गोंयांत, भुरगे भरपूर आसात. सोडूनच दी, खूब बरें करता पण तेंचे व्हिडिओज ना, काय ना, तेंकां रेफरन्स. थोडे जाण अशे आसात जे काय करीत ना पण दाखयता वेगळे. तेच जाल्लेलें आसा. हे काम करिना म्हणून ते फेमस जाल्या न्ही. कळ्ळें तुका? आतां तेंच्या पेक्षा बरो कंटेंट आसा, बरोबर, पूण हेंच्यांनी तो घालूकूच ना कंटेंट. हेंच्यांनी कित्याक घालपाक जाय, तुमचो एक्सपिरियन्स तुमी कित्याक घालपाक जाय? आतां आमच्या तबल्यांतलेच तुका सांगता, आमचे जे जाणकार लोक आसले, सिनियर लोक जे आसले, अशें म्हणटाले की भरपूरशे तबले कबरी भितर गेले. अशें म्हणटाले की भरपूरशे तबले कबरी भितर गेले. आतां हेचो अर्थ कितें? तबलें काडून पुरलें तशें ना. पयलींचे आमचे सिनियर लोक जे आसलेले पळय, आमचे ऋषी मुनी जे आसलेले तबल्यांतले, तेंच्यांनी आपली विद्या दान करूंक ना किंवा भुरग्यांक शिकोवंक ना. ते मेले ते गेले, तेंच्या बरोबर तेंचे तबलेय गेले. कळ्ळें? मागीर 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 जो ट्रेंड येयलो पळय, गुरु शिष्य परंपरा येयली पळय, थंयच्यान ते मागीर भायर सरले. आतां जे आमचे कडेन जे तबलें पावलां पळय, दॅट इज ओन्ली आय थिंक सो हार्डली 10%, नॉट मोर दॅन दॅट. आतां सद्याक जे जगार तबलें जे वाजता पळय, दॅट इज हार्डली आय थिंक सो 10 to 12%, 10 to 20% धरयाचो. पण कितलेशेच तबले पयलीं आसलेले ते तबले भायर पावले. ना मेन कित्याक म्हटल्यार फॉर एक्झाम्पल पळय आतां आनी जशें की आमचे पॉडकास्ट आमी घालताच खबर, हे लॉंग टर्म उरले, एक्झॅक्टली तेच न्ही, लॉंग टर्माक उरले आनी फुडें जनरेशन येतलें पळय, हांव कितें दिसतलें बरं, कौशल्याचे कंटेंट अवेलेबल असले, तुमचे जर कंटेंट अवेलेबल ना, लोक काय पळयतले, कशें पळयतले लोक? हेका लागून म्हणटा की लोकांनी घालपाक जाय, यो न्ही फुडें यो न्ही. कित्याक फुडलें जनरेशन येतलें पळय, तांकां सगळे जर असलेच कंटेंट दिसले, आतां जे अवेलेबल आहा हेच चलतालें, कितें हेच चलतालें, तेच जाल्लेलें आसा न्हू. कित्याक आतां मोस्टली बुकां आतां इवन इन्क्लुडींग मी, हांव चडशे ऑडियो आयकतात किंवा खूब आयकून हांव भरपूर शिकता. अशे भुरगे केन्ना बुकां वाचपाक वयचे ना. तेच जालां आतां सगळें मोबायलाचेर मेळयलें आहा न्ही. आमच्या टायमार आमकां जेन्ना असायनमेंटां लागताली, आमी आख्खी लायब्ररी परती करताले. आतां भुरगे मोबायल परती करता, मोबायलाचेर बरें कंटेंट ना न्हू. मेन जाता कितें, मोबायलाचेर तुका जितलें जाय तितलेंच मेळटा. आमी आख्खी लायब्ररी आरती परती करताले, म्हाका इतलेंच जाय पूण म्हाका इतलें मेळटालें न्ही. ना भाई, सेम फॉर्मेट एक्चुअली आतां युट्यूबार सुद्दां आसा. हय, जशें की फॉर एक्झाम्पल म्हाका जर अभंग हेजो जर
रिसर्च करपाक जाय हय. जाल्यार हांव 10 जर पॉडकास्ट पळयले ते रिलेटेड समज सोदून जाल्यार म्हाका फुल इन्फॉर्मेशन मेळटली. पण ह्यो कोणाक इंटरेस्ट जाका आयकून शिकपाक जाय तो घेतलो. एक्झॅक्टली. हांव असल्या भुरग्यां खातीर कितें म्हणटा, कंटेंट बरें अवेलेबल उरपाक जाय, स्पेशली गोंयचे तरी उरपाक जाय. आता तुका जर दिसता की बाबा तुजो कंटेंट बरो आसा, तू यो न्हू प्लॅटफॉर्मार, तू घाल न्हू तें. आपल्या लोकांनी घेवपाचे काय ना घेवपाचे ते मागीरचो प्रश्न. तेच म्हणटा, तू घाल पयलीं, तू दीस तरी न्हू लोकांक पयलीं. तेच म्हणटा, फक्त मी घालून तरी दवरा. आता पयलीं सुरवातीक प्रॉब्लेम कितें जातालो खबर आसा, जेन्ना डिजिटल मिडिया येयल्लो तेन्ना की लोकांकडे फोन नासतालो, खूप कमी लोकांकडे, आनी खूप कमी लोकांक डिजिटलाची अवेअरनेस आसली, जशें की युट्यूब खूब ना. आता प्रत्येकाकडे फोन आसा आनी प्रत्येकाकडे युट्यूब आसा आनी फ्री आसा, प्रत्येक घालपाक शकता, दुसऱ्याची गरज कळना, शिकपाक सोदिना, शिकपाक सुद्दां म्हणपाक शकता. पण खूप सिंपल आसा एक्चुअली, खूप सिंपल. म्हाका सुद्दां मागीर कळ्ळें न्ही, म्हाका सुद्दां महेश्वरान दाखयलें, तेणेन म्हाका दाखयलो की बाबा हें अशें करप, तें अशें करप. आता हांव अशें म्हणटा की युट्यूबाचो म्हाजो गुरू तो. कळ्ळें म्हाका युट्यूब कसो चलोवप. आता खरें सांगपाचें म्हटल्यार तेतूंतल्यान पयशे मेळटात, म्हाका खबर सुद्दां ना कशें कितें. एक्चुअली कशें आहा, तो फुडलो प्रोसेस आहा खबर आहा, तेका लागून उलयना केन्ना सदांच की सगळ्यांकूच पयशे बेगीन मेळटा अशें ना. इवन आमचो चॅनल आसा पळय, अजून आमी तितली अर्निंग करिना. इट्स लायक तूं 4 म्हयने कोणा कडेन कामाक करतलो आनी ते एकदां येतले. सो तेच्या पेक्षा आपलो कंटेंट तुमी घालीत रावा, थंबनेल बिंबनेल काय पळोवं नाका, तसोच घाला, कितें आसा तें घाल. स्लोली लोकूच तुमकां सांगतले की हे कर रे, ते कर रे. आनी मेन कितें जातलें, आता तुजेच एक्झाम्पल, तुजो फर्स्ट इंटरव्यू बरोबर आनी म्हाज्या पयलो लास्ट इंटरव्यू, तेतून कितें ना कितें तरी तुजे चेंजीस जाले न्हू. ते बेश्टेच काय तुवें करूंक ना न्हू, तू स्वता पळोवन गेले. आता म्हाजे सुद्दां व्हिडिओज तशेंच जाल्या, व्हिडिओज घालता, कंटेंट घालता, बरोबर आसा. पूण तेतूर सुद्दां हा बाबा, पयलीं हांव कितें करतालो, आख्खो 1.5-2-3 वरांचो प्रोग्राम हांव घालतालो, लोकांक पळोवपाक बेजार येवपाक लागलो. सो आतां हांव कितें करता, स्पेसिफीक अमकोच अभंग काडलो, तितलोच रेकॉर्ड केलो. एडिटींग म्हणटा मोबायलाचेर जाता, तितलोच काडलो, तितलोच घातलो. सेम प्रोग्रामाचे 4-5 गाणी तितलीच काडली आनी घातली. हांव तशें करता. तेका फास्ट व्ह्यू येता. आनी मेन कितें जाता, म्हाजो उद्देश कितें आसलो की आता हांवेनूच स्वता एक दामोदर महाराजाचो अभंग बरयला, मराठीन बरयला. तो एक 4 लोकांनी आयकचो आनी तो 4 लोकांनी म्हणचो. आता सुदैवान जालें कितें, जामावले देवळान तो अभंग थोडे म्हणटात, कोंकणीय म्हणटात, मराठीय म्हणटात, तो अभंग म्हणटात. म्हाका सुद्दां संदी मेळ्ळी थंय भजन करपाची, प्रोग्राम करपाची, थंय सुद्दां गावपाची म्हाका संदी मेळ्ळी. लोकांनी थंयच्यान सांगलें, म्हाज्या फुड्यानूच एकट्यान तो अभंग म्हणलो. म्हाका हांव आबूत आयकोन, बाबा हे कितें चल्ला रे काय म्हणून. म्हाजोच अभंग म्हाज्याच फुड्यान एकट्यान कोण तरी बसून, तेका खबर ना तो म्हाजो अभंग म्हणून. खंयचो अभंग आसलो तो? अश्वारुढी शिव, दामोदराचो अभंग. हांवें मराठीन बरयला. कळ्ळें तुका? जालें कितें, कोणे तरी तेका सांगलें की बाबा हा हो अभंग हेणे म्हटला म्हणून. मागीर तो उठोन म्हाजे कडेन, भाई म्हणपाक लागलो, आपूण तुजो तो अभंग मराठीन दामोदराचो आयकला. हांवें म्हणलें बाबा खरेंच बरें म्हटलें तुवें म्हटलें, बरो म्हटलो. आता ते बारीक भितर जे कितें हरकती केल्या ते हांव एज अ प्रोफेशनल आय डीड इट. ते तुजे कडेन ना जावं, पूण अटेम्प्ट तरी केलो न्हू. सो म्हाजो एक उद्देश आसलेलो कितें की बाबा हो अभंग एटलिस्ट एक 4 लोकांनी म्हणचो. कळ्ळें? आता म्हाज्या तोंडान दामोदर महाराजान तो अभंग आयकलो, तुज्याय तोंडांतल्यान आयकलो न्हू. सो तुकाय कितें तरी मेळ्ळें, त्याच्या वाट्याचें म्हाकाय कितें तरी मेळ्ळें. कळ्ळें? सो तशें तो एक हांवें विचार कितें केल्लो की बाबा हांव तो प्रोग्राम करता न्ही, खंय प्रोग्राम करता. सो ज्या देवा फुड्यान बसून हांव प्रोग्राम करता, त्या देवाचो हांवें स्वता बरयल्लो अभंग, हांवें स्वता कंपोज केल्लो अभंग हांव म्हणटलो. हो एक हांवें तो एक ध्यास धरून काम सुरू केल्लें. जवळ 4-5 वर्सां जालीं, 50 अभंग म्हाजे बरयल्ले आसात. अशेंच बुक प्रिंट करा, पळोवया आतां फुडलो आतां विचार पळोवया कितें आतां. म्हाका खूब जाणांनी सांगलेंय बीन बुक प्रिंट कर रे म्हणून. बरोवन दवरता, फुडें पळोवया कितें जाता. देवाची इच्छा म्हणपाचें आनी सरपाचें फुडें. तुमकां हांव ओवरऑल सांगतालो पळय की अपलोड करा म्हणून. जशें की फॉर एक्झाम्पल आतां हो आमचो फूल पॉडकास्ट आहा खबर आहा, युट्यूबार येतलो, आनी शॉर्ट्स आहा खबर आहा, हे सगळ्या प्लॅटफॉर्मार वयतले. आमी शॉर्ट्स आनी डिवायड कित्याक केले दुनियेन. फॉर एक्झाम्पल एक टायटल जर आमी घातलो लॉ ऑफ अट्रॅक्शन, ताका तोच व्हिडिओ तो पळयतलो, कोण पळोवचो ना. सो तुमी तोच पळया तरी. आमकां व्ह्यूज इम्पॉर्टंट ना, आमकां शॉर्ट्सूय इम्पॉर्टंट ना की आमी शॉर्ट्स कितले आवडटा ते. आमकां हे इम्पॉर्टंट की तो व्हिडिओ त्या लोकांकडे पावता काय पावना. तेच जोपर्यंत तू घालिना तोपर्यंत लोकांकडे पावचोच ना न्ही. थोड्या लोकांक फुल आवडटा बाबा, ते फुल पळयतले, आमकां टेन्शन नाही. पण आमी सगळेच घालया. तेच आतां मेन जाता कितें, आतां तेच तुका सांगलें, जोपर्यंत तू घालिना तोपर्यंत लोकांकडे पर्यंत तो पावचो ना. बरोबर. आता तुजो कंटेंट तुवें घालूकच ना म्हणून तो लोकांकडे पावोंक ना न्ही. बरोबर. म्हणून कोण तरी दुसरो मनीस कोण तरी तो फ्लरिश जाला आनी वयर सरला. बरोबर. कळ्ळें?
आता लोक असे म्हणतात की ना बाबा हांव इतलो फेमस जाला, हांव करता तीच पूर्व दिशा, तशें जायना रे शाण्या म्हज्या. कळ्ळें न्ही, तुझ्यापेक्षा बरे बरे लोक आसात. आता ते वयर सरना म्हणून तू वयर सरला. बरोबर. कळ्ळें न्ही. आता ह्यांच्यांनी भायर सरोंक जाय, घरांतल्यान भायर सरोंक जाय. यो प्लॅटफॉर्माचेर यो. काय कोण काय म्हणपाचो ना, तुका कोण फासार चडोवचो ना तुजो कंटेंट रॉंग जालो जाल्यार. तुका कोण मारून उडोवचो ना. कळ्ळें. जावं तुजो कंटेंट जर बरो जालो, घे बाबा एक 4 लाख घे रे म्हणटलो कोण म्हणचो ना. बरोबर. तुझ्या मनाचें समाधान. बरोबर. आणि हेजो एक फायदो असो एक पडटा कंटेंट, दुसऱ्या वाटेन समज करून तू खंयसर गेलो, लोक म्हणटा अरे तुझा आपण ह्यो व्हिडिओ पळयलो म्हणटा. तेच माझेच सांगता न्ही तुका, माझेच सांगता. म्हाजो जेन्ना व्हिडिओ येयलो पळय युट्यूबार, तेन्ना म्हाका लोकांनी म्हटलें हा बाबा, मेन कितें केलें, तेणें म्हाजो कॉन्टॅक्ट नंबर घातलो. तेंच्यांनी म्हाका फोन केलो, भाई आमचो तुमचो प्रोग्रामाचो आमचो व्हिडिओ पळयला, तुमी अमको अमको प्रोग्राम करतात, तुमी हें कशें कितें करता, चार्जीस तुमचे कशें कितें. म्हणजे थंयच्यान म्हाका प्रोग्राम सुद्दां येयले. बरें जालें. आतां दिस आय कॅन ऑल्सो से की बाबा त्या व्हिडिओक लागून म्हाका युट्यूबांतल्यान पयशे येयले म्हटल्यार कशें, प्रोग्रामांतल्यान म्हाका पयशे येयले. बरोबर. आपली एडवर्टाइजमेंट जाता, माझी एडवर्टाइजमेंट जाली न्हू, फुकटची भरलेले कडेन एडवर्टाइजमेंट जाली. थंयच्यान जर म्हाका 4 पयशे जर मेळटा, कित्याक प्रॉब्लेम आसा. आनी इवन सुद्दां आतां गोंयान सुद्दां आमी एक्चुअली इनिशिएटीव घेतला आमच्या ग्रुपान. आमी कितें केला की घरा कडल्यान जे कोण बिझनेस करतात, खबर आहा, होम बिझनेसीस, फिमेल मेल कोणी आसनी, कोणूय करता पळय, तेंचा आमी ओवरऑल एक ग्रुप केल्लो आसा व्हॉट्सएपार. तेंचा आमी एक प्लॅटफॉर्म तयार करपाचो आसा, तेजे आमी सगळे रजिस्टर करतले. सध्या आमी कितें करतात, व्हॉट्सएपार सगळे गोंयचे आमचे कडेन लोक आहात पळय तांकां सगळ्यांक ऍड केला. कित्याक थोड्यांचे रजिस्ट्रेशन प्रॉपर जावंक ना, पण कितें ना कितें करतात. आनी ते प्रत्येक जण आपले कितें ना कितें धाडीत रावतात. तशेंच जावपाक जाय. तेच म्हाका 100 लोक वळखतात. बरोबर. म्हाका 100 लोक वळखतात, तुका 10 लोक वळखतात. बरोबर. आनी कोणाक तरी 1000 लोक वळखतले. आमी तिगय एका ग्रुपार जर आसा, बाबा हांवें जर कितें तरी म्हजो कंटेंट जर घातलो, हा बाबा अमको अमको जाय मरे, अमचे कडेन आसा, तो सोमतोच म्हाजो तो शेअर करतलो न्ही. बरोबर. कळ्ळें तुका. तशें करून करून तोच वाडटलो. ना जाल्यार तुजें त्या पयलींच्या काळान कितें जातालें, आमकां प्रत्येकाच्या दारान वचोन वचोन तें करचें पडटालें. आतां तें ना न्ही. आतांय तूं लोकांच्या दारान पावतात, पूण कसो पावता, डिजिटली पावता. सो यूज कर न्ही त्या प्लॅटफॉर्माचो. तूं नाका जाल्लें सर्फ करता युट्यूबाचेर, नाका जाल्लें तू पळयता, तू स्वताय पाड घालता, आपल्याची स्वताची तकलीय तू पाड घालता, घरानूय किल्लेस करता. तशें नाका करूंक. मोबायल जो आसा पळय, नो डावट टेक्नॉलॉजी बरी आसा तशी वायटूय आसा, पूण बरी आसा न्हू, बरी वापर कर न्हू तेचो. बरो यूज कर तेचो. ना फक्त ओव्हरऑल कशें आसा की जे संगीतकार ऑफलायन आसा, कंपोजर जे कोण ऑफलायन आसा, ते ऑनलायन जरी येवपाक जाय. कारण आमी आतां तुम्ही ओव्हरऑल तुम्ही चॅक केलेलं हांव नको, माझं कितें रिसर्च चालू आसता गोंयान. तुम्ही पळयलें न्हू, न्यूज मिडिया स्पेशली थोडेच चॅनल आसले. आता तुम्ही ओव्हरऑल तुम्ही चॅक करीत न्हू, गोंयान 100+ न्यूज चॅनल आसात, युट्यूबार आसात. किती रजिस्टर किती नॉन रजिस्टर ते वेगळो भाग. पण तुम्ही म्हाका सांगा, सेम कंटेंट फॉर एक्झाम्पल रस्त्यार गटर आसा, सेम कंटेंट 100 जणांना दिसतालो, किती लोकांक पावलो तो. तेच न्हू. आणि बरे लोक बरे बरे गाणे म्हणतात, संगीत म्हणतात, अभंग म्हणतात, त्यांचं एकट्याकडे पावना 100 जण सोडून दी. सो प्रत्येकाने आपलं जर अभंग घाला. तेच जाल्लें आसा न्हू. एका लागून नेगेटिव्हिटी बेगीन स्प्रेड जाता, बिकॉज पॉझिटिव्हिटी शेअर जायना. ते तर जालेत न्हू. म्हणून हांव सदांच म्हणटा की शेअर करा पॉझिटिव्हिटी. जब तक सच घर से बाहर निकल कर चप्पल पहन रहा है, तब तक झूठ का डिंडोरा पूरे गांव में फैल चुका है, तब तक झूठ पूरे गांव में घूम के आ चुका है. परिस्थिती अशी जाल्लेली आसा. जोपर्यंत पॉझिटिव्हिटी तुझ्या घरातल्यान भायर सरता, हांव भायर सरतलो आनी हांव स्प्रेड करतलो, हे जोपर्यंत तू म्हणटा पळय न्हू, त्या टायमा भितर नेगेटिव्हिटी स्प्रेड जावन येयली सुद्धा. कळ्ळें न्ही, नेगेटिव्हिटी स्प्रेड जावन येयली. सो तू कोणाक रावला. सामकें. आनी हांगासर आनी एक मिसअंडरस्टँडिंग पेरंट्सांक अशी आसा, मोबायल वायट म्हणून ते कंटेंट आपले घालनात, बरे बरे कंटेंट आसता ते. पण हेजो अर्थ जाता कितें खबर आसा, ते कंटेंट घालना नेगेटिव्हिटी स्प्रेड जायत आसा. ऍड तरी करा न्हू, कितें तरी ऍड बरें घाल न्हू तू. तुझे कितें तरी बरें घाल. सुक्या बरोबर वले जळटा, पूण ते वले घाल न्हू तू भितर. बरोबर, घालीत तरी राव न्हू. हय, जळटले ना जळटले ते मागीर पळोवया. हे कशें आसा, तुवें म्हटलें पळय हांवें, 100 लोक जर न्यूज चॅनल चलयता घालतात जाल्यार 1000 लोक हांगासर भजन म्हणपी आसा. लोकांनी जर फक्त आपलो एक व्हिडिओ जर शेअर केलो न्हू, जालें पुरो. लोकां कडेन पावतलो. तुजो एक अभंग तुवें स्वता बरयल्लो एक अभंग सपोज दुसऱ्या मनशान जर म्हटलो न्हू, तुजें सार्थक जालें शाण्या म्हाज्या. सामकें. आता सादो सिंपल हिशोब, आमचो दीपराज मडकयकारान एक सुंदर अभंग बरयला, दामोदर महाराजांचोच, आणि शुभम नायकान अप्रतिम चाल लायल्या तेका.
आमचो शुभम नाईक जो असा पळय मडगावचो त्याने अप्रतिम चाल लायल्या. आता शुभम ज्या जाग्यार वयता पळय थंय कोण ना कोण तरी तो अभंग म्हणटा, शुभमाक कितले बरें दिसता कळ्ळें. सो दिपराजान तो अभंग बरयलो, शुभमान तो म्हटलो, तो 4 लोकांच्या तोंडार तरी पावलो न्ही. बरोबर. त्या निमतान तरी तो देवाच्या नांव घेता न्ही तू. कळ्ळें तुका. सो तेका लागून म्हणटा तुवें जें कितें केलां पळय तें हाड. आता शुभमान आपण घराकडे जर दवरलेलो जाल्यार तो पावचोच नासलो. आयज तेका म्हाका दिसता जवळ एक लाखांनी कितले तरी व्ह्यूज अभंगाक त्या. व्ह्यूज वा डिफरंट दाखवा म्हणल्यार तुम्ही येवन शेअर तरी करा. शेअर करा तेच. यूज द टेक्नॉलॉजिकल. आणि हांव तो सदांच सांगता फाटल्या दिसांनी आमी एक इनिशिएटीव्ह घेतलेली जे धाकटे भुरगे आहात खबर आसा जे कितें वेगळ्या फिल्डात आपण कितें करतात खबर आहा ते येया तुम्ही पॉडकास्ट शेअर करा. हय. आणि एक म्हाका खूप बरें दिसलें की आमचो शेजारी एक भुरगो बरे आपूण दिता म्हणपा लागलो. आजो कॉन्फिडन्स पळोवन ताका म्हटलें की तू यो. हय फुडले फुडें आणि इतली मजा येयली. मेन त्या भुरग्याचो कॉन्फिडन्स पैकी तो बाबा पब्लिका फुडें येवपाक तेणें धाडस दाखयलो. म्हणल्यार आता कितें म्हणटा आतां आमच्यासारखे जे कोण प्लॅटफॉर्म आहात तुमकां दिवणारे आहात त्यांच्याकडे तरी येया तरी बस तरी तुमकां यूज करूंक कळना जाल्यार आमच्या भुरग्यांचो सपोर्ट घेया. घे कोणाक खबर आहा त्याचो सपोर्ट घेया. पण हांव सदांच सांगतलो जर तुमी सुरवातीच्या फेजार आसा जाल्यार पेड कोर्सीस पेड बीन जाल्यार काय घेवं नाका. युट्यूबार शिक मरे तुका कितें जाय तें. ना आनीक चल्ला ओवरऑल सांगता कोण सुरवाती करता पळय तांच्यांनी करचें न्हू. बिझनेस पॉयंट ऑफ व्यू ते बरोबर करतात. जशें की तुमी मायकला आसतले की तुजो हांव इंस्टाग्राम हँडल करताले हांव तुजें हँडल करता तूं म्हाका म्हयन्याक इतले पयशे दी हांव तुजें थंबनेल करता ऑल दॅट थिंग्स आहा पळय हो बिझनेस पॉयंट ऑफ व्यू करणाऱ्याक भरपूर फायदो आसा. भरपूर पयसो आसा. पण तुम्ही जर ह्या फील्डान न्यूज आसा जाल्यार करू नाका. कित्याक खबर. आणि आय वूड सजेस्ट की बाबा तुजी रादर आय वूड एडवायज यू की तुजो सोशल मीडिया जो आसा तो दुसऱ्या मनशाच्या हातीन दिवं नाका. त्याचो खूप वाईट इम्पॅक्ट तुझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचेर आणि तुझ्या स्वतःचेर पडटा. बरोबर. हांव कितें करतालो हांव प्रोग्रामाक वयतालो न्ही तेन्ना फेसबुक लायव्ह करप. आता माझे कितें जातालें म्हाजो मोबायल हांव दवरतालो रेकॉर्डिंगाक